कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपादश्रीवल्लभः। पादराजम शरणम प्रपद्ये अध्याय 32 नवनाथांचे वर्णन। श्रीपाद वल्लभांच्या दिव्य चरणकमला स्पर्श केल्यानंतर मी विचारले, महाप्रभू, नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले महासिद्धयोगी श्री दत्तप्रभूंचे अंशावतार आहेत असे मी ऐकले आहे। त्यांच्याविषयी माहिती आम्हाला द्यावी अशी श्रीचरणांना प्रार्थना, ती स्वीकार व्हावी। श्री नवनाथांचे नाव ऐकताच श्री वल्लभांच्या नेत्रांमधून अमृतवृष्टीचा प्रवाह बहिर्मुख होऊन बाह्यसृष्टीवर पडत असल्यासारखे मला वाटले। गोमातेने आपल्या वासरावर करावे असे प्रेमचैतन्य त्यांच्या दृष्टीत मी पाहिले। ते प्रसन्न झाले व म्हणाले, बाळांनो, मत्स्येंद्र, गोरक्ष, जालंधर, गहनी, अडभंग, चौरंग, भरतरी, चरपट आणि नागनाथ हे नवनाथ आहेत। त्यांचे केवळ स्मरणही शुभफले देतात। नवनाथांचे स्मरण करणाऱ्यांवर दत्तप्रभू निश्चितच कृपा करतात। कलियुगाच्या प्रारंभापूर्वी काही वर्षे असताना उद्धवासारखे महान भक्त व सर्व यादव श्रीकृष्णांना वेढून बसलेले असताना त्यांनी आज नवनाथ या नावाने जाणले जाणाऱ्या नवनारायणांचे स्मरण केले। ऋषभ चक्रवर्तींना 100 पुत्र होते। त्यातील नारायण अंश असलेल्या 9 जणांना नवनारायण म्हणत असत। त्यांची नावे कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अर्विहोत्र, द्रुमिल, चमस, करभाजन अशी आहेत। हे सगळे अवधूत स्थितीमध्ये राहणारे सिद्धपुरुष होते। माझ्या आज्ञेप्रमाणे व कृष्ण अवतारात दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी तसेच धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी ते या पृथ्वीवर नवनाथ म्हणून जन्मले। कवी हे मत्स्येंद्रनाथ म्हणून जन्मले। हरी हे मत्स्येंद्रनाथाचे शिष्य म्हणून गोरक्ष नावाने जन्मले। अंतरिक्ष हे जालंधर म्हणून व प्रबुद्ध हे त्यांचे शिष्य म्हणून कानिफ नावाने जन्मले। पिपलायन हे चरपट म्हणून जन्मले। अविर्होत्र हे नागेशनाथ म्हणून जन्मले। द्रुमिल हे भर्तरीनाथ नावाने, चमस हे रेवणनाथ नावाने जन्मले। करभाजन हे गहनीनाथ नावाने जन्मले। सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाचे वीर्य काही कारणाने स्खलित झाले। व्यास महर्षींनी भविष्यपुराणात असे लिहिले की त्या वीर्यापासून अनेक ऋषी अनेक ठिकाणी जन्माला येतील। उपरिचर नावाचे एक वसू होते। ते उर्वशीवर मोहित झाले। त्यांचा वीर्यपात झाला व ते यमुना नदीत पडले। ते एका मासोळीने गिळले। या मत्स्यापासून मत्स्येंद्रनाथांचा जन्म झाला। शिव यांनी मन्मंथ यास आपल्या कपाळावरील अग्नीने जाळून भस्म केले। त्या भस्मामध्ये सूक्ष्म रूपाने मन्मंथाचा आत्मा होता। बृहद्रथ नावाच्या राजाने जेव्हा यज्ञ केला त्या यज्ञकुंडातून जालंधरनाथांचा आविर्भाव झाला। रेवा किंवा नर्मदा नदीमध्ये पडलेल्या ब्रह्मवीर्यापासून रेवणसिद्धांचा जन्म झाला। काही ब्रह्मवीर्य एका नागाच्या शिरावर पडले। भक्ष समजून नागिणीने ते खाऊन टाकले। त्या योगाने ती गर्भवती झाली। जनमेजय राजा सर्पयाग करीत होता। आस्तिक नामक महर्षींनी या महान नागिणीला नाशापासून वाचविले। त्यांनी त्या सर्पिणीला म्हणजे सर्पराज तक्षकाच्या पद्मिनी या कन्येला वटवृक्षाच्या ढोलीत लपवले। त्या गर्भपिंडातून अर्विहोत्राचा जन्म होणार असल्याने त्या अंड्यास त्या ढोलीत ठेवून तक्षक कन्या स्वस्थानी निघून गेली। त्यापासून अर्विहोत्र हे वटसिद्ध नागनाथ नावाने जन्मले। मत्स्येंद्र देशसंचार करीत असताना त्यांनी एका वांझ स्त्रीला भस्म मंत्रून दिले। तिला विश्वास नव्हता व तिने ते भस्म उकिरड्यावर फेकून दिले। ते भस्म महाशक्तिमान असल्याने त्यातून गोरक्षनाथांचा जन्म झाला। पार्वतीच्या विवाहसमयी समारंभाचे पौरोहित्य करणारे ब्रह्मदेव पार्वतीचे लावण्य पाहून संभ्रमित झाले। त्यामुळे त्यांचा वीर्यस्राव झाला। त्यांना लज्जा वाटली आणि गुपचूपपणे आपल्या पायाच्या टाचेने ते वीर्य रगडले। त्या रगडलेल्या वीर्याचे 60,000 भाग झाले आणि त्यापासून वालखिल्य नावाचे 60,000 महर्षी जन्माला आले। त्याचा काही भाग शिल्लक राहून त्याचे कचऱ्यात रूपांतर झाले। तो भागीरथी नदीत पडला। तो हळूहळू वाहत नदीकिनारी असलेल्या गवताच्या झुडपाला अडकला। पिप्पलायन यांचा आत्मा त्यात प्रवेशला आणि नवनाथांपैकी चरपटनाथ जन्मले। कौलिक नावाच्या महर्षींनी भिक्षेसाठी पर्णकुटीच्या बाहेर जाताना भिक्षापात्र पर्णशालेच्या बाहेर ठेवले।
त्याचवेळी त्यात सूर्यवीर्य पडले. महर्षींनी ते पाहिले व ते तेथे सांभाळून ठेवले. भर्तरी म्हणजे भिक्षापात्र. भर्तरीत जन्म झाल्यामुळे त्यानुसार त्यांना भर्तनीनाथ नावाने ओळखले जाऊ लागले. हिमालय पर्वतावरील घनदाट अरण्यात एक हत्ती झोपला होता. ब्रह्मदेव सरस्वतीला पाहून मोहित झाले आणि त्यामुळे त्यांचे वीर्य स्खलन झाले. दैवयोगाने ते वीर्य त्या झोपलेल्या हत्तीच्या कानात पडले. त्यातून प्रबुद्ध नामक नारायणाने जन्म घेतला. हत्तीच्या कानातून जन्म घेतल्याने नवनाथांमध्ये ते कर्णकानिफा नावाने प्रसिद्ध झाले. गोरक्षकाने संजीवनी मंत्राचा जप करीत मातीचा मानवी पुतळा तयार केला. संजीवनी मंत्राच्या प्रभावाने त्या पुतळ्यातून करभाजन यांना जीवदशा मिळाली व ते गहनीनाथ नावाने जन्माला आले. या नवनारायणांनी आपली स्थूल शरीरे मंदर पर्वतावर सांभाळून ठेवली आणि आपल्या अंशांनी नवनाथ म्हणून पृथ्वीवर अवतार घेतले व धर्मस्थापनेच्या कार्यात भाग घेतला. त्यावर मी प्रश्न विचारला, विजय असो, गुरु सार्वभौमांचा विजय असो. आपण सांगितले की नवनाथ हे नवनारायणांचे अंशावतार आहेत. अहो प्रभू, नवकृष्ण आणि नवनाथ यामध्ये काही फरक आहे काय? आमच्याकडे आपल्या दिव्य प्रेमदृष्टीने पहा. श्री श्रीपादांनी स्मित केले आणि जाहीर केले, बाळांनो, या सर्व सृष्टीसाठी महासंकल्प मी आहे. सर्व देवदेवतांचे संकल्प हे केवळ माझ्या महासंकल्पाचे अंश आहेत. या अंशमात्र संकल्पांना मर्यादित स्वातंत्र्य असते. शेतकरी गाय झाडाला बांधतो, लांब दोरीनं तो तिला बांधतो. ती गाय दोराच्या अंतराच्या मर्यादेपर्यंत चरू शकते. याचा अर्थ असा की गाय पूर्वनिर्धारित मर्यादित जागेत चरू शकते. त्या मर्यादांना अधीन राहून ती चरू शकते. याचा गर्भित अर्थ असा की तिला मर्यादित स्वातंत्र्य प्रदान करण्यात आले आहे. तिला प्रदान केलेल्या मुक्त क्षेत्रात ती मुक्तपणे चरू शकते. जर तिला चरण्यासाठी त्या मर्यादा ओलांडावयाच्या असल्यास तिला शेतकऱ्याची अनुमती आवश्यकच आहे. जेव्हा त्या विशिष्ट ठिकाणचे गवत संपेल तेव्हा शेतकरी तिला दुसऱ्या झाडाला बांधील किंवा जर त्याच झाडाला ठेवली तर दोराची लांबी वाढवेल. तद्वतच अंशावतारांना धर्म व कर्म यांच्या विशिष्ट सूत्रांना अनुसरून स्वातंत्र्य दिले जाते. त्यासाठी संकल्प मूळ तत्वापासून सुटतो. तो अंमलात आणण्याची जबाबदारी अंशावतारांना दिली जाते. काही समस्या उद्भवल्यास हे अंशावतार त्या समस्या मूळ तत्वाकडे सादर करतात. ते मूळ तत्वाकडून अनुग्रह प्राप्त करून आणतात व जीवांचे कल्याण घडवितात. मूळ तत्वांच्या अंशावतारांमध्ये लालसा, द्वेष, अहंकार इत्यादी दुर्गुण नसल्याने जी कर्मे करण्यास मूल प्रकृती समर्थ आहे ती सर्व कर्मे करण्यास अंशावतार समर्थ असतात. म्हणून जीवांच्या संबंधाने अवतार हा पूर्ण अवतार किंवा अंशावतार म्हणून आला तरी त्यांच्यात कोणताही फरक नसतो. साईबाबांविषयी विवरण. मी तुम्हास पूर्वी सांगितले आहे की भविष्यात माझा साईबाबा नावाने समर्थ सद्गुरू स्वरूपात अवतार येणार आहे. तो अवतार दिशीला नगरास आपले कार्यस्थान बनविल व भक्त रक्षण करील. तो अवतार माझ्या तत्वापेक्षा भिन्न असणार नाही. किती अनुग्रह करावयाचा आणि किती करावयाचा नाही हे मी ठरवीन. जर साईबाबा त्यांच्या भक्तांच्या प्रार्थनांनी हेलावून गेले आणि त्यांनी माझ्याकडे अधिक अनुग्रहाची विचारणा केली तर मी नक्की देईन. सामान्य माणसाच्या प्रार्थना व मनोवेदना ऐकून प्रभुतत्व त्यांच्यावर आपली कृपा दाखविते. तर साईबाबांनी मागितल्यावर ते का देणार नाही? म्हणून साईबाबांचे अनुसरण करणाऱ्या सर्व लोकांना निश्चितपणे लाभ होईल. शेते विश्राम्यती इति साई. साई तत्व हे इंद्रियांच्या वृत्तींना शांत करणारे आहे. साईबाबा हे तत्व माझ्या सायुज्य स्थितीत विलीन आहे. मी विचारले, श्री महागुरूंना नमस्कार. श्री वासवी कन्यका हा पूर्ण अवतार आहे की अंश अवतार? श्रीपाद म्हणाले, आर्या महादेवी ही कुसुमश्रेष्ठी यांची कन्या म्हणून आपल्या वचनास अनुसरून जन्मली होती. जर कन्यका आली नसती तर वैश्य कुळावर अनेक अरिष्टे आली असती. समाधी नावाच्या वैश्याने हा बीज स्वरूपात राहिलेला धोका पाहिला. त्यांनी जाणिले की ते बीज अव्यक्त स्थितीतून व्यक्त स्थितीत येईल, वाढेल व मोठा वृक्ष होईल आणि वैश्यकुळ संकटात सापडेल. जर अंबिका जन्मली नसती तर विष्णुवर्धनासारख्या क्रूर राजाने कुसुमश्रेष्ठीसारख्या लहान राजे किंवा त्यांचे नातेवाईक यांच्या सुंदर मुलींबरोबर विवाह केले असते आणि त्यांना त्यांच्या रखेल्या म्हणून वागविले असते. तसेच प्रत्येकीला धर्मच्युत व्हावयास लावले असते.
लहान राजांच्या कोणत्याही कन्येच्या बाबत अशा बाबी होणे टाळण्यासाठी व त्यांचे शील, स्वाभिमान, जाती सन्मान यांचे रक्षण होण्यासाठी वासवीने अन्य विविध गोत्रजांबरोबर अग्निप्रवेश केला. एकतर सन्मान व स्वाभिमान अग्नीत जाळला पाहिजे किंवा सन्मान व स्वाभिमान असलेले वैश्य जाळले पाहिजेत. या अग्निपरीक्षेत वैश्य श्री वासवीच्या कृपेने विजयी झाले. त्या त्यागाच्या बदल्यात त्या गोत्रात जन्मलेल्या लोकांना अन्न आणि वस्त्राची कोणतीही कमतरता न येता त्यांना संपदा व आरोग्य हे प्रदान करण्यात येत आहे. श्री वासवी कन्यका ही आर्या महादेवीचा केवळ एक किरण आहे. त्या अनंत शक्तीची सर्व किरणे पृथ्वी सहन करू शकत नाही. श्री वासवी एका विशिष्ट उद्दिष्टासाठी अंशावतार म्हणून आली. आपल्या 18 वर्षाच्या आयुमर्यादेत तिने तिच्या जातीच्या लोकांचे दुर्दैव योगाग्नीत जाळले. सर्वात मोठे असहनीय दुर्दैव म्हणजे शीलहानी होय. जाणून घ्या की स्त्रीला शीलहानीहून मोठे कोणतेही दुर्दैव नाही. जेव्हा अशा शीलाला धोका होतो तेव्हा तिने त्यांचे सर्व दुर्दैव आपल्यावर आकर्षित केले. तिने स्वतः 102 गोत्रांच्या जोडप्यांबरोबर दहन करून घेतले आणि प्रकृतीमध्ये दिव्य सत्य प्रस्थापित केले. जेव्हा तिने आर्या महादेवी हे आपले सत्य स्वरूप दाखविले तेव्हा कुसुमश्रेष्ठीसह प्रत्येकजण घाबरला. बेटा, शीलवान स्त्रियांचे सत्य स्वरूप फक्त 3 प्रसंगीच पाहता येऊ शकते. त्यांना दर्शन देताना त्या सर्व अलंकार व मंगलसूत्र धारण करतात. 1. आपल्यापेक्षा उच्च स्थितीतील महात्म्यांना दर्शन देताना, अग्नीच्या साक्षीने विवाह केलेल्या पतींना दर्शन देताना, आपल्यापेक्षा निम्न अवस्थेतील उपस्थित भक्तांना दर्शन देताना. विष्णुवर्धन हा वासवीच्या नव्हे तर मृत्यूदेवतेच्या प्रेमात पडला. मृत्यूदेवतेने वासवीला प्रार्थना केली, माते, मला तुझे रूप घेण्याची अनुमती दे. अंबिका सहमत झाली. वासवीमधून तिच्यासारखीच दुसरी आकृती बाहेर आली. ती मृत्यूदेवता विष्णुवर्धनात विलीन झाली आणि त्याचे मस्तक फोडून 1000 शकले करून बाहेर आली. ती मृत्यूदेवतेने विलीन झाली. त्या दिवशी घडलेली ही सत्य घटना आहे. अध्याय 32 समाप्त. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.